ओके, आपला टॉपिक सुरू होता कोणता? स्ट्रेट लाईन. याच्या अगोदरच्या लेक्चरला इन्क्लिनेशन ऑफ अ लाईन आणि स्लोप ऑफ अ लाईन बघा. इन्क्लिनेशन ऑफ लाईन, इन्क्लिनेशन कोणत्या कशाने दर्शवतात? थिटानं. इन्क्लिनेशन थिटा, पण थिटा म्हणजे अँगलच, पण तो एक्स ॲक्सिसच्या पॉझिटिव्ह साईडला केलेला अँगल. बघा जरा इकडं, हा एक्स ॲक्सिस घेतला, इथं वाय ॲक्सिस घेतला आणि एखादी लाईन समजा इथं अशी काढली असेल, लाईन एल, आणि या लाईन एलनं 45 डिग्रीचा अँगल केला असेल तर इन्क्लिनेशन झाला तुमचा 45 डिग्री. बरोबर का? म्हणजेच इथं आपण म्हणूया इन्क्लिनेशन ऑफ लाईन एल इक्वल टू किती? ते 45 डिग्री. याचा अर्थ थिटा किती? 45 डिग्री. बरोबर. आणि इन्क्लिनेशन जर माहीत असेल तर त्याचा पुढचा पॉईंट होता स्लोप ऑफ अ लाईन. नेक्स्ट पॉईंट आहे स्लोप ऑफ लाईन. आणि स्लोप ऑफ अ लाईन हे एम या अक्षराने डिनोट करतात, स्मॉल एम, आणि त्यालाच म्हटलं जातं टॅन ऑफ थिटा. आणि मग ही जी लाईन दिसते त्याचा स्लोप किती? तर तो स्लोप काढायचा असेल तर स्लोप ऑफ लाईन एम इक्वल टू टॅन ऑफ थिटा मीन्स टॅन ऑफ 45. टॅन 45 ची व्हॅल्यू किती असते? 1. अशा रीतीनं एम इक्वल टू 1 हे आपण या एक्झाम्पलच्या आधारे आपण बघितलं आहे. हे थोडक्यात काल जे बघितलं त्याची थोडकी रिव्हिजन वजा आहे. आता अँगल किती असावा? तुमच्या सिलॅबसला ठराविकच अँगल आहेत 45 डिग्री. अजून जर अँगल असा थोडासा कमी केला तो 30 डिग्री होऊ शकतो. मग एक वेगळं एक्झाम्पल तयार झालं. इन्क्लिनेशन ऑफ लाईन इथं 30 डिग्री करा, इथं 30 डिग्री. स्लोप ऑफ लाईन टॅन 30 म्हणजे 1/√3. बरोबर आहे. मग ह्याच्यापेक्षा अँगल अजून मोठा केला तर 60 डिग्रीचा होऊ शकतो. अजून एक एक्झाम्पल तयार होणार आहे 60 डिग्री, 60 डिग्री, 60 टॅन 60√3. समजा ही जी लाईन तिरकी दिसते अशी ढकलली तर 90 डिग्री होणार ना इथं. बरोबर का? मग जर 90 डिग्री तयार झालं तर इथं 90, इथं 90, इथं 90, टॅन 90 नॉट डिफाईन. म्हणजे वाय ॲक्सिसचा स्लोप नॉट डिफाईन. बरोबर का? आता हे जे हॉल आहेत, भिंती ज्या आहेत त्या भिंती जमिनीला परपेंडिक्युलर आहेत, त्यामुळे त्याचा स्लोप अजिबात नाही. स्लोप कधी येईल तर ती तिरकी असली पाहिजे ना. बरोबर का? एखादा रस्ता असा तिरका असा असेल तर आपण त्याला म्हणणार आहे आपण चढ इथं आहे. पण ते जर समजा रस्ता असा असेल तर शक्य आहे का? स्लोप नाही, डिफाईन नाही आहे. त्यामुळे वाय ॲक्सिसचा स्लोप डिफाईन नाही. पण वाय ॲक्सिस इन्क्लिनेशन काय? इन्क्लिनेशन किती? 90 डिग्री. इन्क्लिनेशन ऑफ वाय ॲक्सिस बघा इथं, इन्क्लिनेशन 90 डिग्री. ओके, लक्षात आलं इथपर्यंत? आता पुढचा पॉईंट आपण बघणार आहे की स्लोप झाल्यानंतर आता एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसचा विचार करा फक्त. आता जे पॉईंट एक्झाम्पल सोडवण्यासाठी उपयोगी आहेत असे पॉईंट्स आपण करूया. या डायग्राममध्ये बघून इन्क्लिनेशन ऑफ एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसचं इन्क्लिनेशन काय? बघा बरं, एक्स ॲक्सिसचं इन्क्लिनेशन काय? 0. समजा हे डस्टर घेतलं, एक लाईन आहे असं जरा असं धरलं तर हे डस्टर याला 90 डिग्री तयार करते. पण असं केलं तर इन्क्लाइन झालं, तिरकं झालं. इन्क्लाइन तिरकं असणं, असं करत करत यावरती ठेवलं तर 0 डिग्री झाला. म्हणजे स्वतः एक्स ॲक्सिस तयार झाला. म्हणजे इन्क्लिनेशन ऑफ एक्स ॲक्सिस बोला 0 डिग्री. मग आता एक्स ॲक्सिसचा स्लोप काय? स्लोप ऑफ एक्स ॲक्सिस. स्लोप ऑफ एक्स ॲक्सिस म्हणजे फॉर्म्युला आहे टॅन थिटा. टॅन 0 किती? 0. म्हणजे एक्स ॲक्सिसचा स्लोप
कसा असणार आहे 0. एक्स ॲक्सिसचा स्लोप 0 असणार आहे. समजा सपाट असं ग्राउंड असणार आहे, मग त्याचा स्लोप काय 0च. तो सपाट ग्राउंड म्हणजे एक्स ॲक्सिस कन्सिडर करायचं, बरोबर ना. आणि ते सपाट ग्राउंड कुठंतरी समजा असा उंचवटा असेल तर तिथं चढ सुरू झाला, मग तिथं स्लोप तयार व्हायला लागला. तर सध्या तरी एक्स ॲक्सिसचा स्लोप काय मानलेला आहे, हे CETसाठी पॉईंट महत्त्वाचं असणार आहे. आता एक्स ॲक्सिसला पॅरलल लाईन्स, अशा इनफायनाईट लाईन्स ग्राफ पेपरवरती तुम्हाला बघायला मिळतात. ग्राफ पेपर सगळ्यांना बघितलेला आहे. तर ह्या ज्या लाईन्स असतात की नाही, ह्याच्यामध्ये अजून छोटे छोटे बारीक 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 10 लाईन्स असतात. सगळ्या लाईन्स कुणाला पॅरलल आहेत, एक्स ॲक्सिसला. आणि त्या सगळ्या लाईनचं इन्क्लिनेशन 0 म्हणायचं, कारण ऑल लाईन्स आर पॅरलल टू एक्स ॲक्सिस. त्यामुळं हा जसा पॉईंट तयार झाला आहे तिथं अजून एक पॉईंट तयार होईल, रिमार्केबल पॉईंट. म्हणजे कोणता, इफ लाईन इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस, देन inclination इज इक्वल टू 0 डिग्री. बरोबर का. एखादी लाईन जर एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल तर एखादी लाईन नाहीच आहे, इनफायनाईट लाईन्स ॲक्सिसला पॅरलल आहेत. सगळ्या लाईनचं इन्क्लिनेशन काय म्हणायचं, 0. मग त्याचा स्लोप काय, देअरफॉर स्लोप ऑफ सच अ लाईन इज इक्वल टू tan 0. म्हणजे काय 0. बरोबर का. आता फक्त आपण कुणाशी बोलतोय, एक्स ॲक्सिस आणि एक्स ॲक्सिसला पॅरलल असणाऱ्या सगळ्या लाईन्स विषयी फक्त बोलतोय. आता ओव्हर टू वाय ॲक्सिस. हे सगळे पॉईंट मी जसं लिहितोय तसं तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा, कारण तुमच्या नोट्समध्ये किंवा पुस्तकामध्ये सगळेच पॉईंट कवर केलेले नाहीत. त्यांना जे वाटत आहेत तेवढेच पॉईंट तिथे इम्पॉर्टंट दिलेले आहेत. मी सगळं इच अँड एव्हरी कन्सेप्ट क्लिअर करतोय. एवढा बारकाईनं अभ्यास केला तर पुन्हा या पुस्तकाचा अभ्यास अजिबात करायची गरज नाही. सगळे पॉईंट करतो. इथं आपण एक्स ॲक्सिसचं इन्क्लिनेशन 0, त्याचा स्लोप काढला. एक्स ॲक्सिसला एखादी लाईन पॅरलल असेल, इथं पॅरलल लाईन दाखवलेत बघा. या पॅरलल लाईनचा इन्क्लिनेशन 0 मानायचा आणि मग त्याचा स्लोप tan 0 म्हणजे स्लोप येणार आहे 0. Those lines which are parallel to x axis has slope काय येणार आहे 0. Now over to y axis. If we consider y axis, then आता for y axis बघा, मी इकडं x axis, इथं y axis. आता जरा बघा, तुम्ही थोडक्यात विचार करा, तुम्हाला प्रश्न किंवा सेंटेन्सेस तयार करता येतील. वाय ॲक्सिसचा विचार करा. बघा आता मी इथं सेंटेन्सेस बदलतोय. इन्क्लिनेशन ऑफ वाय ॲक्सिस. आता इन्क्लिनेशनचा अर्थ काय, की एखाद्या लाईननं एक्स ॲक्सिसच्या पॉझिटिव्ह साईडला केलेला अँगल. बरोबर का. मग हा वाय ॲक्सिस आहे. वाय ॲक्सिसनं एक्सच्या पॉझिटिव्ह साईडला म्हणजे या बाजूला केलेला अँगल दिसतोय की किती 90 डिग्री. त्यामुळे इथं 90 डिग्री येणार बघा. इन्क्लिनेशन ऑफ वाय ॲक्सिस इज 90 डिग्री. आणि इन्क्लिनेशन मिळालं म्हणजे स्लोप ऑफ वाय ॲक्सिस म्हणजे tan थिटा tan 90. tan 90 काय असतं, नॉट डिफाईन. ओके. वाय ॲक्सिसचा स्लोप काढला जात नाही, डिफाईन नसतो. प्रॅक्टिकल याच्यामध्ये वापर कुठं केला जातो याचा, एखादी इमारत किंवा भिंत जमिनीला परपेंडिक्युलर असते, किंवा इमारत बांधताना पिलर जे असतात का ना इमारतीचे, बिल्डिंगचे, ते जमिनीला कसे असतात, परपेंडिक्युलर असतात, तिरके नसतातच. मग त्याचा स्लोप नाही, कारण परपेंडिक्युलर टू द ग्राउंड. आणि म्हणून ते पिलर उभारत असताना ते 90 डिग्रीमध्ये आहेत का हे चेक करून तसंच कन्स्ट्रक्शन वगैरे करत असतात. 90 डिग्री असला पाहिजे. ओके. जर समजा असं तिरकं थोडासा जरी अँगल 90 नसेल, समजा 90 नाही आहे, समजा थोडासा अँगल असेल 89 असेल, समजा इथं 89 हो, अशीच पुढं वाढवल्यानंतर असं इमारत तिरकी झाल्यासारखी होईल. आणि जर मग अर्थक्वेक किंवा भूकंप समजा झाले असे काय होतं, त्याचं इमारतीची जी काय सक्षम जे पण आहे स्ट्रॉंग तर राहीलच असं सांगता येत नाही.
म्हणून मॅथमॅटिक्समध्ये काय सांगितलं आहे, जर परपेंडिक्युलर जर असेल तर इमारत समजा असं, हे समजा या पद्धतीनं हे परपेंडिक्युलर समजा असेल, बरोबर आहे. आणि मग जरी अर्थक्वेक झाला तरी अशी जमीन कशी हलवू द्या ते परपेंडिक्युलर असणार आहे. त्याच्यावर काय असं तिरकं झालं तरी परपेंडिक्युलर बॅलन्स असणार आहे. त्यामुळे ते सायंटिफिकली ते करेक्ट असतं. त्यामुळे वाय ॲक्सिस जो आहे त्याचा स्लोप नॉट डिफाईन. आता पुढं जाऊया. वाय ॲक्सिसला पॅरलल असणाऱ्या लाईन्स, समजा पी क्यू ही लाईन कुणाला पॅरलल आहे, वाय ॲक्सिस. ओके, पॅरलल आहे. मग हे काय एकटी पी क्यू लाईन्स पॅरलल लाईन्स, अशा इनफायनाईट लाईन्स इकडे आहेत. ग्राफ पेपरवरती दिसते बघा, उभ्या येणाऱ्या सगळ्या लाईन्स कुणाला पॅरलल आहेत, वाय ॲक्सिसला. म्हणजे इफ लाईन पॅरलल टू, इथं काय येईल, वाय ॲक्सिस, देन इन्क्लिनेशन 90 असणार आहे, कारण एक्स ॲक्सिसचा विचार करतोय आपण, एक्स ॲक्सिसला परपेंडिक्युलर. आणि स्लोप ऑफ सच लाईन नॉट डिफाईन्ड. अशा रीतीने एक्स ॲक्सिसच्या साठी बघितलं आणि वाय ॲक्सिससाठी आपण सगळे पॉईंट कव्हर केलेले आहेत. ओके, दोन पॉईंट कव्हर केले. आता हळूहळू या टॉपिकमधले बेसिक पॉईंट्स, ॲडिशनल पॉईंट कुठले आहेत ते माहीत करायचा प्रयत्न करूया. समजा हा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस आहे आणि ओरिजिनमधून जाणारी एक लाईन काढली. इथं काहीतरी पॉईंट काहीतरी ए घ्या. ओके, एचे कॉर्डिनेट्स काय मानूया, एक्स वाय. एचे कॉर्डिनेट्स काय मानूया, एक्स वाय. आणि मग ही जी लाईन आहे ना, ओ ए, सगळ्यांना दिसतंय ओ ए या लाईनचा स्लोप काय. आता मगापासून किंवा याच्या अगोदरच्या लेक्चरला स्लोप काढण्यासाठी तुम्हाला नेहमी विचार करावा लागत होता, अँगल किती झाला आहे ते बघणं, बरोबर का. तुम्ही अँगल शोधणार आहे, पण इथं अँगलच दिलेला नाही. दिलंय काय ते अँगल नाही. मग जरी अँगल दिला नसला तरी आपण तो थिटा मानायचा. आणि मग आपला इन्क्लिनेशन ऑफ वाय ॲक्सिस न म्हणता इन्क्लिनेशन ऑफ ओ ए ना, इथं बघा, इथं इन्क्लिनेशन ऑफ लाईन ओ ए इक्वल टू, बघा बरं या डायग्राममध्ये इन्क्लिनेशन ऑफ लाईन ओ ए काय येईल सांगा, थिटा, बरोबर का. आता स्लोप ऑफ ओ ए, पण स्लोप काढण्यासाठी इथं म्हणूया स्लोप ऑफ लाईन ओ ए इक्वल टू टॅन थिटाच. पण थिटा 30 डिग्री 45 डिग्री असं काहीही दिलेलं नाही. जरी दिलं नाही तरी आपला रूल अजिबात बदलत नाही. मग आपल्या ट्रिग्नॉमेट्री नियमानुसार इथून इथं परपेंडिक्युलर ड्रॉ करा, बरोबर आहे का. ड्रॉ ए एम परपेंडिक्युलर टू एक्स ॲक्सिस, परपेंडिक्युलर ड्रॉ केलं आणि मग इथं एक राईट अँगल ट्रायंगल तुम्हाला बघायला मिळाला, बरोबर आहे का. इन ट्रायंगल ओ ए एम, बघा बरं, इन ट्रायंगल ओ ए एम, अँगल एम किती आहे सांगा, 90 डिग्री. अजून या कोपऱ्यामध्ये अँगल थिटा आहे बघा, अँगल ए ओ एम इक्वल टू काय, थिटा. तुम्हाला काय शोधायचं आहे, स्लोप. स्लोपसाठी इथं लिहून ठेवलं आहे बघा तुम्ही, तुम्हाला स्लोप ऑफ लाईन टॅन थिटाच काढायचं आहे. आणि ते रिलेशन तुम्ही इथं ट्रिग्नॉमेट्रीची प्रॉपर्टी वापरून शोधायचं आहे. फ्रॉम फिगर सांगा, टॅन ऑफ थिटा इज इक्वल टू, म्हणजे टॅन ऑफ दिस अँगल इक्वल टू टॅन अपोजिट साइड, बरोबर आहे का, ए एम अपॉन काय, ओ एम. दिस इज इक्वल टू, पण आता इथं ए एम आहे ना, ए एमची लेंथ किती येणार आहे, इथं एक्स आहे ना, हे एक्स, ते एक्स म्हणजे ओ पासून इथपर्यंतची लेंथ एक्स असणार आहे. आणि हे वाय आहे ना, तर इथून हे जे वाय कोऑर्डिनेट हे, आणि इथून हे जे अंतर आहे ना ते काय मानलं जातं, आर. ते ट्रिग्नॉमेट्री पार्ट फर्स्टमध्ये तुम्हाला ह्याच्याविषयी डिटेल दिलेलं आहे. आता फक्त इथं हायपोटेनियस घ्यायची गरज नाही, कारण डिफाईन मॅथमॅटिशियनने टॅनचा फॉर्म्युला यासाठी सांगितलं, अपोजिट अपॉर्च्युएशन. मग इथं साईन बी रेशो करता येईल की, कॉससुद्धा सगळेच रेशो करता येईल. सगळ्यांचा विचार करू नका, त्याने सांगितले फक्त टॅनच कन्सिडर करा, अपोजिट साईड अपॉन काय,
ॲडजेसंट साईड. बरोबर आहे. म्हणजे इथं वाय अपॉन काय, बोला, वाय अपॉन एक्स. आणि म्हणून टॅन थिटा इथं लिहिलं आहे ना बघा, स्लोप ऑफ अ लाईन स्लोप ऑफ अ लाईन ओ ए इक्वल टू टॅन थिटा, म्हणजेच याला काय म्हणूया, वाय अपॉन एक्स. आणि त्याला एम सुद्धा मांडलं तरी चालेल, एम इक्वल टू स्लोप ऑफ अ लाईन. तर त्यामुळं हा एक फॉर्म्युला आपण लक्षात ठेवला. याचा वापर कधी करायचा ते जरा सांगतो. यावर एक्झाम्पल कसे असतात बघा, लगेच एक्झाम्पल सांगितले तुमच्या लक्षात येईल. समजा एक्स ॲक्सिस घेतला, वाय ॲक्सिस घेतला, 1 2 3 इथं 1 2 3 4 आणि एक पॉईंट मी इथं घेतला. कॉर्डिनेट बघा कुठला आहे, 3च्या समोर आणि इकडं 4च्या समोर, 3 आणि काय 4. आणि याला काहीतरी नाव ए देऊया, इथं ओ देऊया. अ लाईन इज पासिंग थ्रू द ओरिजिन. बघा प्रश्न कसा आहे, अ लाईन इज पासिंग थ्रू द ओरिजिन अँड द पॉईंट 3 4. व्हॉट इज स्लोप ऑफ अ लाईन. बरोबर का, स्लोप म्हणजे लाईन इज पासिंग थ्रू द ओरिजिन अँड एक्स वाय 3 4. बरोबर का. मग डायरेक्ट हे सगळं लिहायची अजिबात गरज नाही तुम्हाला. लास्ट रिझल्ट लक्षात ठेवा, स्लोप ऑफ अ लाईन इज गिवन बाय काय, टॅन थिटा. बरोबर आहे. आता सारखं सारखं टॅन थिटा म्हणत बसायचं नाही. स्लोप ऑफ अ लाईन इज गिवन, इफ थिटा इज नॉट गिवन देन स्लोप ऑफ अ लाईन इज गिवन बाय वाय अपॉन एक्स. तर इथं 4/3 म्हणजे स्लोप एम इक्वल टू किती, वाय बाय एक्स म्हणजेच काय 4/3. अशा रीतीने आपण टॅन थिटा काढला जातो. पण कधी कधी एम लिहिलंच जात नाही, फक्त असं लिहिलं जातं बघा, टॅन थिटा इक्वल टू 4/3. म्हणजेच थिटा व्हॉट इज अँगल, इथला अँगल किती असा प्रश्न असतो. म्हणजे थिटा तिथंच ठेवा, थिटा इक्वल टू टॅनला इकडं शिफ्ट करा, टॅन इनवर्स बघा, टॅनच्या वरती -1 लिहायचा, टॅन इनवर्स 4/3 असा अँगल शोधावा लागतो. 4/3 त्याचं उत्तर प्रत्यक्ष किती काढायची आवश्यकता नाही. तर थिटा इज गिवन 4/3. मग मला सांगा, ग्राफ पेपरवरती असे इन्फायनाईट पॉईंट्स असणार ना, कुठंही असू द्या, पहिल्या क्वार्टरमध्ये, दुसऱ्या क्वार्टरमध्ये, इवन तिसऱ्या क्वार्टरमध्ये जरी असला तरी स्लोप काढता येतो. आता तो कसा काढायचा एक एक्झाम्पल घेऊन सांगणार आहे. तिसऱ्या क्वार्टरमध्ये असल्यानंतर काही काय असतं ना, तर कॉर्डिनेट्स वाय कॉर्डिनेट अपॉन, बोला, वाय कॉर्डिनेट अपॉन म्हणजे स्लोप ऑफ अ लाईन. आता वाय कॉर्डिनेटला काहीतरी नाव सांगितलं होतं बघा, ऑर्डिनेट्स अपॉन काय, ॲब्सिस, राईट. म्हणजे स्लोप ऑफ एनी लाईन इफ थिटा इज नॉट गिवन. थिटा जर माहीत नसेल पण ती लाईन कुठून पास होत असेल, ओरिजिन. ही सर्वात महत्त्वाची अट आहे बरं का, ओरिजिनमधूनच लाईन पास होत असेल तर अशा लाईनचा स्लोप काढण्यासाठी वाय कॉर्डिनेट अपॉन, बोला, एक्स कॉर्डिनेट, त्याच्या आधारे लाईनचा स्लोप काढला जातो. ह्याचा फायदा असा आहे, तुम्हाला फिजिक्समध्ये प्रॅक्टिकल्स वगैरे 12वी 11वीला तुमचे असतात बघा, आणि एखाद्या याचा ग्राफ वगैरे असा काढला जातो बघा, आणि तुम्हाला त्याचा स्लोप काढावा लागतो. मग स्लोप काढण्यासाठी ही काय स्ट्रेट लाईन आहे का, नाही आहे, पण तरीसुद्धा स्लोप काढण्यासाठी असं कन्सिडर केलं जातं. हा एक पॉईंट घ्या, कुठलेही 2 पॉईंट घ्या, आणि इथे एक ट्रायंगल तयार करायचा, आणि इथं थिटा वापरायचा असतो, आणि टॅन म्हणजे अपोजिट अपॉन ॲडजेसंट. पुन्हा तोच रूल, इथं वाय हे आहे ना, वायचं अंतर, आणि हे काय एक्स म्हणजे पुन्हा y/x. ही कन्सेप्ट तिथं वापरावी लागते. पण एक लक्षात घ्या, हे 2 पॉईंट काय ओरिजिनमध्ये आहेत का, बघ ही लाईन ओरिजिनमधून जातच नाही, कुठंतरी बाजूला पॉईंट्स आहेत. मग जर एखादी लाईन ओरिजिनमधून जात नसेल तर मग स्लोप कसा काढायचा, तो ह्याच्या पुढचा पॉईंट आहे. सध्या तरी मी काय सांगतोय, लाईन पासिंग टू द ओरिजिन असतानाचा स्लोप काढण्यासाठी फक्त काय y/x एवढंच लक्षात ठेवा. लिहा बरं, हे सगळं बोर्डवरचे दिसतंय ते लिहा. तुम्ही ॲडिशनल पॉईंट इथं लिहू शकता. इफ लाईन इज पासिंग टू द ओरिजिन असं सुरुवातीला हेडिंग दिलं तरी चालेल. इफ लाईन इज पासिंग थ्रू द ओरिजिन
इफ लाईन इज पासिंग थ्रू द ओरिजिन, ह्या कन्सेप्ट खाली आपण बघतोय. ओरिजिन मधून जात असताना मग इन्क्लिनेशन आपण थिटा हे इथपर्यंत दिलेलं आहे, y/x. बऱ्याच वेळेस होतं की स्लोप काढताना थिटा नाही, थिटा अँगल इन्क्लिनेशन नाही आहे. मग अशा वेळेस स्लोप कसा काढायचा, त्यासाठी हे टेक्निक तुम्हाला उपयोगी पडणार आहे. हां काय नाही, डेरिवेशन द्यायचं तुम्हाला कारण असं, एक्झामला बघा सर्व विद्यार्थ्यांना सूचना बघा, हे जे आता डेरिवेशन विचारतात का, हे डेरिवेशन अजिबात तुमच्या कॉलेज ओपन झाल्यापासून आत्तापर्यंत किंवा महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच विचारत नाही. ते फक्त मी एक्सप्लेन यासाठी सांगितलं, एखादा फॉर्म्युला कसा डिराईव्ह केला जातो आणि ती आपण जसा विचार केला का नाही, हे वैचारिक पातळी आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करताना उपयोगी पडते. म्हणजे टप लेवलचे प्रॉब्लेम असताना तुम्ही विचार करता का नाही, असं करायचं. हे आता मी सांगितलं बघा, हे लाईन्स पॅरलल आहेत, ट्रान्सवर्सल आहे, पुन्हा करस्पॉन्डिंग, हे एक्झाम्पल सोडणं असा विचार करावाच लागतो. त्याच्या आधारे हे परीक्षेला विचारणे इतपत, ह्याच्यापेक्षा मोठी एक्झाम्पल पुस्तकामध्ये आहेत. त्यामुळे ह्याच्यासाठी वेळ वाया घालवत नाहीत. फक्त तो फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवायचा कसा तयार झालेला आहे तो. ह्याच्यामुळं फॉर्म्युले कसे निर्माण होतात, कसे शोधायचे याची आपल्याला चांगली सवय लागते. आणि फॉर्म्युला पाठ करणे ही कन्सेप्ट राहत नाही मॅथ्समध्ये. ओके, झालं का? म्हणजे आपण काय केलं आता, स्लोप ऑफ अ लाईन पासिंग थ्रू 2 पॉईंट्स y2 - y1 आपण काय x2 - x1, हे आपण 2 फॉर्म्युले बघितलेले आहेत. आता आपण काय करूया, जर 2 लाईन्स बघा, इथं वेगळा प्रकार आपण बघूया, नवीन पॉईंट यातला. जर 2 लाईन्स आपण पॅरलल घेतल्या तर सर्वांनी लक्ष द्या जरा, पुढचा आपण पॉईंट बघतोय. इफ 2 लाईन्स आर पॅरलल then their slopes are equal. बघा मी काय सांगितलंय, हा एक नवीन रूल लक्षात ठेवा. 2 लाईन पॅरलल असल्या तर त्यांचा स्लोप कसा असतो, समान. आता हे तुम्ही विचार करा आणि खरोखर शोधून काढूया. बघा जरा, इथं एक्स ॲक्सिस घेऊया, इथं वाय ॲक्सिस घेऊया. ही एक लाईन घ्या, ही एक लाईन, दोन्ही लाईन आपण आता इथं पॅरलल काढलेल्या आहेत. याला लाईन L1 म्हणा, याला लाईन काय म्हणा L2, बरोबर आहे का? मग पहिल्या लाईनचा इन्क्लिनेशन इथला θ1, दुसऱ्या लाईनचा इन्क्लिनेशन θ2, बरोबर का? आता जसं डायग्रॅममध्ये लिहिण्याचा प्रयत्न करूया. सांगा, पहिल्यांदा inclination of line L1 is equal to θ1, बरोबर आहे का? इन्क्लिनेशन केला. आता इन्क्लिनेशन झाला, लगेच त्याचा आपण स्लोप काढूया. स्लोप ऑफ लाईन L1 त्याला मानूया M1 इक्वल टू tan θ1, याला काहीतरी नंबर 1 देऊया. आता दुसऱ्या लाईनचा विचार करा. इन्क्लिनेशन ऑफ लाईन L2 काय मानलेला आहे, डायग्राममध्ये दिसतंय θ2. आणि इन्क्लिनेशन माहित आहे की स्लोप लिहू शकतो, आणि म्हणून इथं म्हणूया स्लोप ऑफ लाईन L2 म्हणजे त्याला M2 माना, tan θ2 याला नंबर 2 द्या. परंतु बट 2 lines are parallel, but line L1 parallel to line काय L2. आता सर्वांनी इथं लक्ष द्या, इथून खरा ट्विस्ट आहे. या 2 लाईन पॅरलल आहे
आता जॉमेट्रीमध्ये स्कूल लेवलच्या तुम्ही असं बघितलंय, जर दोन लाईन पॅरलल ही जर ट्रान्सव्हर्सल असेल ते कसले अँगल असतात. आता हीच लाईन फक्त असं फिरवून मी इथं ठेवलंय, टू लाईन्स पॅरलल, आणि तुमची ट्रान्सव्हर्सल म्हणजे एक्स ॲक्सिस आहे असं इमॅजिन करा. एक्स ॲक्सिस आहे, ट्रान्सव्हर्सल म्हणजे छेदिका, त्यामुळे हे अँगल इक्वल असतात का नाही. हिअर टू लाईन्स आर पॅरलल, याचा अर्थ θ1 इक्वल टू θ2. जरी θ1 दिसाय वेगळा दिसत असला तरी ते इक्वलच आहेत, बिकॉज लाईन्स आर पॅरलल बाय कन्सिडरिंग एक्स ॲक्सिस ॲज अ ट्रान्सव्हर्सल. मग θ1 इक्वल टू θ2 दोन्ही बाजूला टॅन अटॅच करा. टॅन θ1 इक्वल टू टॅन θ2, बरोबर का. पण टॅन θ1ला आपण इथे नाव दिलंय बघा, M1 इक्वल टू इथं M2, आणि इथं M1 म्हणजे काय, स्लोप ऑफ लाईन L1. बघा, स्लोप ऑफ लाईन L1 इज इक्वल टू स्लोप ऑफ लाईन काय L2, आणि हेच आपण प्रूव्ह केलंय, स्लोप्स आर इक्वल. लक्षात आलं. हा मात्र थेरम तुमच्या परीक्षेला विचारला जाऊ शकतो. प्रूव्ह दॅट इफ टू लाईन्स आर पॅरलल टू इच अदर देन देअर स्लोप्स आर इक्वल. 2 मार्क्सला हा प्रश्न असतो. तर त्या क्षणी तुम्ही अशी रफ डायग्रॅम तयार करायची, जे इथं शेजार लिहिलं या पद्धतीनं तुम्हाला जसं समजलं तसं लिहायचा प्रयत्न करायचा, तुम्हाला तिथे मार्क्स मिळाले जातात. ठीक आहे, लिहा. आता बघा, टू लाईन्स पॅरलल θ1 इक्वल टू θ2 करस्पॉन्डिंग अँगल असली कारणं देत बसायचं नाही. तुम्ही 8वी 9वीला असताना असली कारणं देत बसायचं, इथं नाही द्यायची. टू लाईन्स पॅरलल असताना द स्लोप्स आर इक्वल, हे आपण थेरम हा तुमचा आहे तो आपण प्रूव्ह केलेला आहे. नाही, इथं नाही तसं करत.